एक चित्रपट पाहायला गेलो आणि दिवस आठवणीत राहील असा बनून गेला. तर झालं असं. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सगळेजण नुकताच प्रदर्शित झालेला देऊळ बंद 2 हा चित्रपट पाहण्यासाठी एकत्र जमलो होतो. शुभम खास वसईहून बाईकवर येत होता, पण वाटेत अचानक पावसाने जोरदार एंट्री घेतली आणि तो पूर्णपणे भिजून गेला. सगळे जमल्यानंतर आम्ही थिएटरमध्ये जाऊन देऊळ बंद 2 पाहिला. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि त्यातील सस्पेन्स सगळ्यांनाच खूप आवडला. पण दिवसातील खरी मजा अजून बाकी होती, कारण चित्रपट संपताच आम्हाला जायचं होतं ऋतुजाचा वाढदिवस साजरा करायला. या सेलिब्रेशनची संपूर्ण तयारी विनायकने आधीच करून ठेवली होती. मग आम्ही सगळ्यांनी गाड्या काढल्या आणि थेट वेलंकणी बीच गाठला. ऋतुजाच्या वाढदिवसासाठी आकांक्षा आणि सौरभ हे देखील खास नवी मुंबईहून आले होते. सगळे एकत्र आल्यावर वातावरण आणखी उत्साही झालं. त्यानंतर ऋतुजाने केक कापला आणि सगळ्यांनी मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा केला. केक आणि बिर्याणीचा आस्वाद घेतल्यानंतर बीचवर गप्पा, मस्ती, हशा आणि भरपूर एन्जॉयमेंट सुरू झाली. शेवटी या सुंदर दिवसाच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी आम्ही एक भन्नाट फोटोशूट केलं आणि मग भरपूर आनंद, मस्ती आणि आठवणीसोबत सर्वजण आपापल्या घराच्या दिशेने निघाले. तर भेटूया अशाच आणखीन भन्नाट व्हिडिओमध्ये.